हाय नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे। तर तुमचं माझ्या या चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे। तुम्ही मला आता व्हिडिओजला जो रिस्पॉन्स देता ना मला खूप छान वाटतंय। म्हणजे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज येतात ना, म्हणजे खूप छान वाटतं। कारण माझं दुसरं एक चॅनल आहे तर त्याच्यावरती म्हणजे आता ते बऱ्यापैकी आहे, ग्रो झालेलं आहे। पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या चॅनलवरती मला फक्त DIY म्हणजे त्याच्याशी रिलेटेडच ठेवायचं होतं आणि व्लॉग आणि ते एकत्र करायचं नव्हतं। आणि दुसरी गोष्ट मला ते हिंदीमध्ये चालू करायचं होतं। सो म्हणून कारण मराठी आणि हिंदी तर मला ते जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, कारण मला भरपूर अशा कमेंट्स पण येत होत्या की समजत नाहीये किंवा तुम्ही हिंदीमधून स्टार्ट करा, असं सगळं होत होतं। सो ते हिंदीमधून स्टार्ट केलं आणि मग मला असं झालं की नाही, मला ब्लॉगिंग पण करायचं आहे, मला आवडतं कारण की। सो मग मी म्हटलं दुसरं चॅनल चालू करूया। सो म्हणून मग मी हे चॅनल चालू केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, हे चॅनल मी चालू केलं आहे कोणालाही नाही सांगितलेलं। ते चॅनल चालू केलं होतं ते मी सगळ्यांना सांगितलं होतं, म्हणजे माझ्या घरचे वगैरे सगळे ऑलमोस्ट सगळ्या नातेवाईकांमध्ये झालेलं होतं। पण हे चॅनल बिलकुल 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 मी कोणालाही नाही सांगितलं। फक्त माझ्या नवऱ्याला माहिती आहे, माझ्या मुलीला माहिती आहे आणि मी आणि माझ्या बहीण भावांना माहिती आहे, दोघांना। पण मी चॅनलचं नाव नाही सांगितलेलं त्यांना की हे चॅनलचं नाव आहे किंवा हे चॅनल मी चालवते, रन करते असं। सो म्हणजे फक्त तिघं जण आम्हाला माहिती आहे की हां माझ्या चॅनलचं नाव हे आहे आणि मी या चॅनलवर आहे। सो मला म्हणजे छान वाटतंय की जसं हे ग्रो करतंय ना, कारण हे जे म्हणजे एवढे सबस्क्रायबर 40 सबस्क्रायबर आहेत, पण तेवढे सबस्क्रायबर पण मिळणं खूप कठीण असतं, म्हणजे कोणालाही न सांगता। म्हणजे हे जे आहेत ते ऑर्गॅनिकली झालेले आहेत, ठीक आहे। सो मला खूप छान वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं, मला बघताय ते। सो त्याच्यासाठी तुम्हा लोकांना थँक्यू म्हणावं अशी माझी खूप 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 इच्छा होती मनापासून। आणि व्ह्यूज पण तुम्ही चांगले देताय, कारण ते मला तिथे कळतं स्टुडिओमध्ये YT स्टुडिओ जो असतो त्याच्यामध्ये। सो मला छान वाटतंय। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपला किचन क्लिनिंगचा, जो मी आधीचा व्हिडिओ टाकला होता पार्ट 1, तर त्याचाच पार्ट 2 असणार आहे। की मी किचन क्लिनिंग जे केलं होतं ते वरचा प्लॅटफॉर्म आणि ते त्याच्याशी रिलेटेड केलं होतं। आणि आज जे करणार आहे ते ट्रॉली आणि त्याच्याशी करणार आहे। तर म्हटलं मी करतेच आहे तर मग तुमच्याबरोबर पण शेअर करावं। कारण कसं होतं ना, हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे किचन क्लिनिंग किंवा हे शेअर करायचं कारण म्हणजे की कसं होतं, मी पण समजा बऱ्याचदा असे व्हिडिओज बघते की हां हे क्लिनिंग ते क्लिनिंग आणि असं तसं। तर मला असं छान वाटतं की नाही का, हां ते क्लिनिंग करते तर बघून आपल्याला छान वाटतं। सो मी पण म्हटलं मी पण क्लिनिंग करते, ते बघून तुम्हाला लोकांना आवडलं तर तुम्हाला पण छान वाटेल आणि असं मोटिवेशन मिळेल की हां चला आपण पण क्लिनिंग करूया आणि असं। सो मला असं छान वाटलं म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावं। हो चला, म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे आता। ऑलमोस्ट दुपारचे 2:30 पावणे 3 झालेले आहेत, म्हणजे पावणे 3च पकडून चला, घड्याळ थोडं पुढे आहे पण ठीक आहे। सो मला आहे त्या वेळ जो आहे तो 2-1 तास आहेत, कारण मला अन्वीला पण आणायला जायचं आहे नंतर। माझं जेवण झालेलं आहे आणि दुपारची कामं ऑलमोस्ट झालेली आहेत। तर म्हटलं आता मी ते क्लिनिंग करायला घेते, कारण मला दुसरा चॅनलचा पण व्हिडिओ बनवायचा आहे। पण कसं होतं आहे ना की एक एक काम म्हणजे कामं संपतच नाही आहेत, एकामागे एक येतच राहतात। आणि एडिटिंग करायचं म्हणजे ना खूप म्हणजे टाईम लागतो। म्हणजे सगळं एकानेच बघायचं, 1 चॅनल 2 चॅनल त्या सगळ्याचं एडिटिंग। अर्थात मला कोणी हे तुम्ही सांगितलेलं नाही किंवा दुसऱ्याने सांगितलेलं नाही, मला आवडतं म्हणून करते मी, तुम्हाला काही एक्सप्लेनेशन नाही देते, पण जनरल सांगते। मग खूप 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 कामं येतात आणि त्यात आपली घरातली कामं पण वेगळी असतात, त्यामुळे मग असं संपतच नाहीत असं वाटतं। तुम्हाला याचं कधी होतं का की अरे यार कामच संपत नाही आहेत, चालूच आहेत एकामागे एक, म्हणजे ती लिस्ट काही संपायचं नावच घेत नाही। असो चला, मग तुमच्यावर मी आज हा पुढचा ब्लॉग शेअर करते। तर जसं की मी तुम्हाला म्हणाले की या आधीचा ब्लॉग जो होता पार्ट 1, तर तो वरचा पूर्ण काउंटर टॉप आणि वरचं सगळं जे होतं ते क्लिनिंग केलं होतं। आणि आता हे जे आहे ते खालच्या ट्रॉली आणि ते सगळं डीप क्लीन करणार होते। पण म्हटलं त्याआधी जरा गाणे वगैरे लावावेत, कारण नाहीतर मग नुसतंच बोर होतं। त्यापेक्षा गाण्यांमध्ये ऐकता कधी वेळ निघून जातो ते कळत नाही आणि पटपट कामंसुद्धा होतात। आणि त्याचबरोबर माझा डान्स पण चालू असतो मध्ये आधी, तर म्हणजे एन्जॉय करत सगळं छान होतं। सो आता इथे मी तुम्हाला एक दाखवते आणि ते बघून तुम्हालाही शॉक बसू शकतो की एवढी वर्ष कसं काय राहिलं बाबा हे। ह्या 2 गोष्टींबद्दल सांगते। माझ्या लग्नाला तर ऑलमोस्ट 15 वर्ष होतील आणि हे जे आहे हे माझ्या लग्नाच्या वेळेचं आहे, जेव्हा रुखवत असतो ना तेव्हाचं। सो खूप म्हणजे काय म्हणतो, मनाशी नाही बोलू शकत आहे मी आत्ता, पण मी हे ठेवलेलं आहे। आणि जेव्हा कधी बघते ना तेव्हा मला आजींची आठवण येते, कारण माझ्या आईच्या आईने माझ्या लग्नामध्ये त्यांनी हे स्वतःच्या हातापासून बनवलेलं होतं रुखवतात ठेवायला। ते नखुले आणि गहुले असे प्रकार जे असतात ज्याच्यापासून खीर बनवतो आपण,
सो ते त्यांनी बनवले होते आणि ते अजूनही एअरटाईट कंटेनरमध्ये आहे, ज्या काचेच्या भरण्या आहेत. मी त्याला म्हणजे बनवलं मी नाही असं नाही, पण आता आजी नाही आहेत म्हणून मग मी असं की नाही म्हणजे आपली आठवण असते ना ती, तर त्यांच्या हातचं असं काहीतरी माझ्याजवळ पाहिजे म्हणून मी ठेवलेलं आहे. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं की हे 2 गोष्टी मी ठेवलेल्या आहेत माझ्या आजींच्या, आणि त्यांना आता जवळजवळ 6 महिने होतील, 6-7 महिने झाले असतील त्या नाही आहेत. आणि मला जाताही नाही आलं त्यांच्याकडे, त्यांच्या म्हणजे जेव्हा त्या गेल्या तेव्हा. माझं नेहमी असंच होतं की लांब राहतो ना, त्याच्यामुळे मग सगळं गडबड होतं की तुम्हाला ऑन द स्पॉट त्यावेळेला कधीच जाता येत नाही. पण ठीक आहे, असं माझी ही आजी नाही पण म्हणून काय झालं, त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले हे 2 प्रकार आहेत माझ्याकडे, नखुले आणि गहुले. माहीत नाही ते किती वर्ष मी ठेवणार मी आतापर्यंत, पण खूप छान आहे, मला खूप आवडलं म्हणून मला तुमच्याकडे शेअर करावं. आणि टेस्ट तर एवढी भारी येते ना त्याची, खिरीबरोबर खीर करतो आपण तेव्हा, पण मला नाही करायची आता खीर. मला ह्या दोन्ही गोष्टी अशाच ठेवायच्यात माझ्यापासून बरोबर, संपून नाही द्यायच्यात त्या मला. सो म्हटलं तुमच्याकडे शेअर करावं. ओके, तर चला मी आता तुम्हाला इथे काही सांगणार नाही आहे की मी ते हे असं करते तसं करते, कारण तुम्हाला सगळं दिसतंच आहे. पण म्हटलं मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचं होतं, तर ते शेअर करूया असा विचार केला. जसं म्हणतात ना की किचन आपल्या घराचं हृदय असतं असं म्हणतात, कारण का आता तिथे आपल्या कुटुंबासाठी आपण जेवण बनवतो आणि किचनची स्वच्छता पण त्याच्यासाठी महत्त्वाची असते. आणि ती फक्त वरचेवर करून नाही भागत ना, तर खोलवर म्हणजे डीप क्लीन करतो आपण त्याला, म्हणजे ते पण खूप गरजेचं असतं. आणि जर आपण स्वच्छता नाही केली तर आपल्याला तिथे उभं राहायची पण इच्छा होत नाही आणि जेवण बनवावं असं वाटत नाही. आणि बनवलं तरी ते अस्वच्छतेमुळे घरातल्या माणसांची तब्येतही बिघडू शकते आणि त्याचा परिणाम काय होतो की आपल्या घराला पूर्ण म्हणजे त्रास होतो, असं होतं. तर मग जसं आपण किचन स्वच्छ ठेवतो ना, तर त्या कारणासाठीच तसंच आपण स्त्रिया आपल्या मनाची पण स्वच्छता आणि निगा का राखत नाही असं मला वाटतं. म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या, नोकरी, मुलांची काळजी सगळं सांभाळताना होणारी तारेवरची जी कसरत असते ना, तर आपण आपल्या मनाकडे दुर्लक्ष करतो असं वाटतं. आणि त्याचा परिणाम काय होतो, तो स्वतःवर होतो आणि त्याच्यामुळे तो इतरांवर पण होतो आणि घरावर होतो. मग आपण चिडचिड वाढते, त्याचा आपल्या हेल्थवर पण परिणाम होतो. पण तरीसुद्धा आपण चक्क दुर्लक्ष करतो. पण मग असं करून नाही चालणार ना, कारण आपण उभे असू तर आपलं घर उभं असतं असं म्हणतो आपण. आणि आपल्याला घर सुखी समाधानी ठेवायचं असेल तर स्वतः समाधानी राहायला लागेल. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय, आपण आपल्या भावनांना ओळखता आलं पाहिजे. आपल्याला स्वतःशीच प्रामाणिक राहायला पाहिजे आणि मनात काय चालू आहे ते समजून पण घ्यायला पाहिजे. एखाद्या मैत्रिणीसोबत बोलायला पाहिजे, डायरी लिहायला पाहिजे आणि मेडिटेशन तर रोज करायला पाहिजे. त्यामुळे आपलंच मन हलकं होणार आहे ना. स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. आणि जसं किचनमधल्या जुन्या वस्तू आपण काढून टाकतो ना, तसंच मनामधला म्हणजे नकारात्मक विचार जे असतात तर ते पण आपण सोडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नवीन काहीतरी शिकायला पाहिजे आणि जे स्वतःला आवडतं ना ते करायला पाहिजे. ओव्हरऑलच काय तर जसं आपल्या घरासाठी किचनची डीप क्लिनिंग जशी गरजेची असते ना, तर त्याचप्रमाणे मला वाटतं आपल्या मनाचं डीप क्लिनिंगसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आय होप तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे कधी कधी काय होतं ना की आपण आपल्या मनात एवढं काय साठवून ठेवतो ना, ज्याचं गरज पण नसते आपल्याला, तरी आपण त्याचा विचार करत बसतो असं म्हणजे मला वाटतं. म्हणजे मी पण मग खूप विचार केला अशा या गोष्टींचा की आपण नको त्या गोष्टी उगाच आपल्या मनात ठेवतो आणि पूर्ण साठवत बसतो आणि त्याचा आपल्या मनावरती पण खूप खोलवर परिणाम होतो. तर त्यापेक्षा असं न करताना आपण ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या वाटतात तेवढ्याच ठेवल्या पाहिजेत आणि बाकीच्या सगळ्या ज्या आहेत ना त्या आपण अशा काढून टाकल्या पाहिजेत. जसं की आता एखादा आपण पिक्चर बघून आलेलो आहोत आणि तो पिक्चर आपण तेवढ्यापुरताच लक्षात ठेवतो ना, काही म्हणजे खूप दिवसांनंतर आपण विसरून जातो, हां तो पिक्चर बघितला होता. तसंच त्याप्रमाणेच आपण आपल्या ज्या आठवणी आहेत ना त्या आपण विसरून जायला पाहिजेत. त्या ॲज अ पिक्चर बघितला असं त्या आठवणी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि नंतर त्या झाल्या की मग सोडून द्यायच्या. असा विचार नाही करत बसायचा त्याचा, की म्हणजे नाहीतर आपल्याच मनावर खूप परिणाम होतो त्याचा वाईट असं मला वाटतं. आपण कसं किचन क्लीन करताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की ज्या असं वाटतं आहे की नको आहेत, पण मग आपण त्या टाकून देतो की नाही ठेवत नाही बसत आपण की नको साठवत राहू दे नको. तर त्याने आपलं किचनच जे आहे तेच अनऑर्गनाईज पण होणार आहे आणि जास्त म्हणजे नको ते पण वाढत बसणार आणि आपल्याला तिथे कसं होतं की नाही काही करायची इच्छा होत किंवा असं. तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे ना की आपलं मन फ्रेश असणार आहे तरच आपण फ्रेश असणार आहे.
अदरवाईज मग काहीच नाही आहे ना. आपण हे सगळं कशासाठी करतो, तर आपलं म्हणजे घर सुखी व्हावं, समाधानी व्हावं याच्यासाठी करतो. आणि जर आपणच सुखी नसू, समाधानी नसू, आपल्याच मनात काहीतरी चाललं आहे बाबा की नाही ह्याचं असं त्याचं तसं, तर ते नाही आहे ना उपयोगाचं. त्यासाठी मग आपण आपल्या मनातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा जे होऊन गेलेलं आहे आणि ज्याचा आपण आत्ता विचार करून काही उपयोग नाही, अशा गोष्टी सोडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते म्हणजे करता आलं पाहिजे. ॲक्च्युली करायला खूप अवघड आहे, नाही असं नाही, लगेच झटकून नाही टाकता येत, पण आपण त्याच्यावर प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण वेगळ्या गोष्टींमध्ये रमायला पाहिजे. सो असंच मला एवढंच सांगणं आहे माझं तुम्हाला. आणि म्हणजे माझ्याबद्दल पण मी हेच जे आहे ते आत्ता प्रयत्न चालू आहेत की नाही आपण असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. आय होप तुम्हाला कळलं असेल की मला नक्कीच काय म्हणायचं आहे ते. सो तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मला खाली नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडं पाणी मारलं आहे. एक मिनिट बंद करून त्याचे कॉपीराइट येईल. गाणी चालू होती ना. तर आता फ्रेश झालं, थोडं पाणी वगैरे मारून घेतलं चेहऱ्याला आणि आता कॉफी घेतली, तुम्ही बघितलं. पण एक उद्योग झाला आहे की एक करता करता एक होतं असं म्हणतो ना आपण. तर एक उद्योग झाला आहे की पातेलं जे आहे गॅस चुकून मोठा राहिला. तर इकडे तुम्हाला दिसेल पातेलं जे आहे ते थोडं इकडे थोडं नाही, बऱ्यापैकी चांगलंच करून घेतलंय. म्हणजे आत डीप नाही, पण हे साईडचं जे असतं ना तिथे. आता ते एक घासायचं काम आहे. पण ॲक्च्युली घासण्यावरून मला आठवलं की माझं जे हाताला आहे ना, हे तुम्हाला दिसतंय हे असं, हे आता याच्यात एवढं दिसत नाही, माहीत नाही, पण असं समोर ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये ना असं खूप मी बॅक कॅमेराने दाखवते. आता सध्या फ्रंट कॅमेरा मी ऑन केला, मला कळत नाही ना, नाही तर मी कुठे दिसते मध्ये आधी. सो इथे जे आहे ना इथे, आणि हे असं नखांच्या आजूबाजूला काळं व्हायला लागलंय. म्हणजे मे बी साबणामुळे होतंय की काय मला कळत नाही. त्याच्यामुळे ते हे आहेच आहे, पण माहीत नाही पायाला पण समोर थोडंसं काळं व्हायला लागलंय. तर बघू आता, ते पाय पण क्लीन करायचे आहेत. तुम्ही विचार करते आताच पाय म्हणजे पेडिक्युअर सॉर्ट ऑफ करून घेते, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल. आत्ता आधी कॉफी घेते आणि मग करते तुमच्याबरोबर शेअर. पण माहीत नाही असं खूप मला म्हणजे ह्या हाताला एवढं नाही आहे, बोटांना थोडंसं आहे, पण इकडे असे ते क्रॅक पडल्यासारखे काळे काळे होतात एकदम, काही कळत नाही. बघू, तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तर मला सांगा की हे असं का होतं. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. सो जे इथे आहे दिसतंय असं, तर हे असं काहीतरी होतंय. आणि इवन नखांना पण इकडे साईडला आणि असं पण दोन्ही साईडला, म्हणजे इथे काही कळत नाही मला. तर ह्याच्यामध्ये एवढं कळून येत नाही आहे, तसं इथे दिसतंय थोडं एक काळं काळं. असं पायाला पण झालंय आणि इथे काही कळत नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. असं क्रॅक दिसतंय, असं दिसत असेल जे क्रॅक झाले, तर काही कळत नाही ते साबणामुळे होतंय की कशामुळे होतंय. काल गेलं होतं, पण मी नंतर परत भांडी घासली तर परत आलं. ठीक आहे, बघू, सांगा मला. सो इथे जे आहे ते मी म्हटलं पाय जरा क्लीन करावेत, कारण पायाकडे पण दुर्लक्ष होतं बऱ्यापैकी, नाही म्हटलं तरी. तर मग टबमध्ये छान असं कोमट पण नाही आणि खूप गरम पण नाही, असं म्हणजे बेरेबल पाणी घेतलं आणि खूप छान वाटलं जरा पाण्यात पाय टाकून बसल्यानंतर. तर ते झाल्यानंतर म्हणजे 10 मिनटं मी पाण्यात पाय घालून बसले. आणि ॲक्च्युली जास्त वेळ बसले असते ना तर खूप छान झालं असतं, पण आता अन्वीला पण आणायला जायचं होतं, म्हणून म्हणलं जरा उरकूयात पटापट जेवढं होईल तेवढं. कारण पाय ना माझे खूप खराब होत होते, काही कळत नव्हतं. जसं मगाशी तुम्हाला म्हणाले खूप काळे पडायला लागले होते. सो आता इथे मी हे प्युमिक स्टोन असतो ना, तर त्याने घासून घेतलेले आहेत आणि ते म्हणजे दोन्ही पाय घासून घेतले आणि खूप जोरात नाही घासलेलं आहे. पण आता मी तुम्हाला इथे पुढे नाही माझं सिक्रेट शेअर करते की मी काय करते ते डेड स्किन काढायला. तसं वेळ काढून केलं ना तर खूप छान होतं घरच्या घरीसुद्धा पेडिक्युअर, पण मला आत्ता वेळ नव्हता म्हणून मी स्क्रबर नाही केलं आहे, जस्ट प्युमिक स्टोनने घासून घेतलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता एक दाखवते. सो इथे जे आपलं रेझर असतं ना, फेशियल रेझर जे असतं, सो ते घेतलेलं आहे आणि त्याने मी चक्क म्हणजे प्रॉपर पकडून घेतलेलं आहे, खूप घाई गडबड नाही करायची. आणि त्याने मी चक्क माझी डेड स्किन जी आहे ती काढून घेतलेली आहे. आणि खूप हलक्या हाताने आणि हळूहळू काढायची आहे, नाहीतर थोडं म्हणजे मे बी क्रॅक होऊ शकतं. पण आपल्याला अंदाज येतो तसं करत करत, तुम्ही अंदाज घेत करा जसं केलं तर असं काही. पण खूप छान दाखवते मी तुम्हाला पुढे. एवढी छान डेड स्किन निघते ना याने, आणि पाय पण एवढा छान बेबी सॉफ्ट झाल्यासारखा होतो. पण थोडी काळजी घ्यायला लागते थोडे 1-2 दिवस, कारण पायाची आपण पूर्ण डेड स्किन निघाल्यासारखं झालेलं असतं ना, सो त्याच्यामुळे. पण हे मला खूप आवडलं की आपण जर तुमच्याकडे हे असेल ना तर नक्की असं ट्राय करा की जे आपलं वापरून झालेलं असतं ना रेझर,
म्हणजे ते फेशियल रेझर जे आहे ते तुम्ही यूज करू शकता, की बाबा नवीन आता काढायची अशी वेळ आली तर ते जुनं झालेलं ट्राय करा, तर खूप छान निघतं त्याने डेड स्किन. तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा खाली कमेंटमध्ये की कसं वाटलं ते. पण खूप केअरफुली करायचं आहे नाहीतर म्हणजे जर कॉन्फिडन्स नसेल तर करू नका. पण मी तुम्हाला दाखवते इथे आता की कसं निघालं आहे ते. आणि ना इकडे माहीत नाही माती, लाल माती आहे, त्याच्यामुळे पाय पण खूप असे लाल लाल पण होतात. सो हे मी तुम्हाला दाखवते. तर मला विचार करत होते कसं दाखवू, पण म्हटलं पायावरच दाखवूया. इथे दिसलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी डेड स्किन निघालेली होती. सो बरं वाटलं जरा मला पण ते काढून. आणि 15 दिवसांनी तरी छान पाय जे आहेत ते क्लीन झाले पाहिजेत, पण तेवढा टाईम काढत नाही आपण, मला असं वाटतं आहे. सो इथे जे आहे ते पाय मी स्वच्छ करून घेतलेले आहेत दोन्ही टॉवेलने पुसून, आणि मग त्याला मी क्रीम लावलेली आहे जी माझी नेहमीची असते ती. सो ते पूर्ण छान चोळून घेतली आणि त्याच्यानंतर काही नाही सॉक्स घातलेले आहेत, कारण सॉक्स घालणं म्हणजे मस्ट आहे. कारण तुम्ही पेडिक्युअर केल्या पाय खाली ठेवलात तर मग काहीच उपयोग नाही आहे, जे धूळ जी आहे ती बसणारच आहे पायाला. तर सॉक्स घालणं पण महत्त्वाचं आहे. आणि पेडिक्युअर करून पण खूप छान वाटतं, नक्की करून बघा. चला माझं तर झालेलं आहे, पण आता टाईम झाला मला आलेला आणायला जायचा. आत्ता म्हणजे करेक्ट टाईम आहे. जर अजून थोडी थांबले ना तर मग उशीर होईल तिला जायला आणायला. मग ती रडत येईल, मग ती कटकट करते की का उशीर केला असं तसं. तर मग हा आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशा छानशा ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आधीचे व्हिडिओज बघा, आणि आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.